दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधर्माचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सणाच्या वक्तव्याच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रवेश गीत. प्रभूचा दिस करा जय घोष, आनंद जल्लोष चहूकडे. प्रभूचा दिस करा जय घोष, आनंद जल्लोष चहूकडे. प्रभूला सवाहो आहे तो चांगला, दयाच्या प्रेमाला अंत नाही. इस्रायलच्या मुलांनो म्हणावं, त्याच्या प्रेमाला हो पार नाही. प्रभूचा दिस करा जय घोष, आनंद जल्लोष चहूकडे. आजची मिस आजची मिस 60व्या वाढदिवसानिमित्त परमेश्वराचे आभार मानण्यासाठी, आजारांतून बरे केल्याबद्दल देवाला धन्यवाद, तसेच पुढील मयत व्यक्तींच्या आत्म्यासाठी अर्पण होत आहे. स्वर्गवासी मेरी फिलिप डिमेलो, स्वर्गवासी लोरा डिब्रिटो व कुटुंबातील मृत व्यक्ती, स्वर्गवासी अँथनी गोन्साल्विस व डिकुना कुटुंबातील मृत व्यक्तींसाठी आज जे वाढदिवस साजरा करीत आहेत त्यांच्यासाठी आपण विशेष प्रार्थना करूया. तसेच जे आजारी आहेत त्यांना प्रभूचा आरोग्यदायी स्पर्श व्हावा व ते लवकरात लवकर बरे व्हावेत म्हणून प्रार्थना करूया. रविवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी आपल्या पॅरिशमधील मेढे गाव परिवारातील सायमन उर्फ शिमाव दुमिंग मोत यांचे निधन झाले. त्यांच्यासाठी व त्यांच्या कुटुंबियासाठी आपण प्रार्थना करूया. तसेच सोमवार दिनांक 21 सप्टेंबर 2020 रोजी आपल्या पॅरिशमधील राणेबाड गाव परिवारातील विक्टर सिल्वेस्टर सिल्वेरा उर्फ इतुर मिस्त्री यांचे निधन झाले आहे. त्यांच्यासाठी व त्यांच्या कुटुंबियासाठी आपण प्रार्थना करूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याची मैत्री तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वराच्या परिवाराचे सदस्य होण्यासाठी आपल्याला आमंत्रित करीत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं हे आमंत्रण आपण स्वीकारावं व देवाच्या इच्छेला प्राधान्य देऊन त्याप्रमाणे कृती करून आपण देवाच्या कुटुंबाचे स्वर्गीय सदस्य बनावेत
म्हणून विशेष प्रार्थना करूया. परमेश्वराच्या इच्छेला प्राधान्य देण्याऐवजी आपण स्वइच्छेला प्राधान्य दिलं असेल तर देवपित्याकडे क्षमायाचना करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व ऐगईने मी फार पापे केले आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणते कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सर्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वरा, तू आपल्या प्रेम नियमानुसार सृष्टीला मार्गदर्शन करतो, आम्हाला सुद्धा त्याप्रमाणे मार्गदर्शन कर. आम्ही एकमेकावर प्रेम करावे व तुझ्या नियमांचे पालन करावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणार व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. नीतिसूत्रे ह्या पुस्तकातून घेतलेले आजचे पहिले वाचन. राजाचे मन पाटाच्या पाण्याप्रमाणे परमेश्वराच्या हाती आहे. त्याला वाटेल तिकडे तो ते वळवतो. मनुष्याचे सर्व मार्ग त्याच्या दृष्टीने नीट आहेत, पण अंतःकरणे तोलून पाहणारा परमेश्वर आहे. धर्माने आणि न्यायाने वागणे हे परमेश्वराला यज्ञापेक्षा विशेष मान्य आहे. चढेल दृष्टी आणि गर्विष्ठ अंतःकरण तशाच दुर्जनाच्या शेताचा उपज ही पापरूप होत. उद्योगी माणसांचे विचार समृद्धी करणारे असतात. जो कोणी उतावीळ करतो तो दारिद्र्याकडे धाव घेतो. असत्य जिभेने मिळविलेले धन इकडे तिकडे उडून जाणाऱ्या वाफेसारखे आहेत. मृत्यूच्या मागे लागणारे त्याला बोलावतात. दुर्जनाचे मन वाईट इच्छिते, शेजाऱ्यावर तो कृपादृष्टी करत नाही. निंदकास शासन केले म्हणजे भोळा शहाणा होतो. सुज्ञास शिक्षण दिले म्हणजे तो ज्ञानी बनतो. न्यायी परमेश्वर दुर्जनाच्या घराकडे लक्ष देतो. तो दुर्जनांना विपत्तीत पाडतो. गरिबाची आरोळी ऐकून जो कानात बोटे घालतो तोही आरोळी करील, पण कोणी ऐकणार नाही. हा प्रभूचा शब्द.
देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. प्रभो, तू आपल्या ज्ञानाच्या मार्गावर मला चालव. प्रभो, तू आपल्या आज्ञांच्या मार्गावर मला चालव. ज्यांचे अंतकरण शुद्ध आहे, जे परमेश्वराच्या नियमशास्त्राप्रमाणे चालतात, ते धन्य. तुझ्या आज्ञेप्रमाणे जे वागतात ते मला समजावून दे, म्हणजे मी तुझ्या अद्भुत कृत्यांचे मनन करीन. प्रतिसाद. प्रभो, प्रभो, तू आपल्या आज्ञाच्या मार्गावर मला चालव. मी सत्याचा मार्ग निवडला आहे. मी तुझे निर्णय आपल्यासमोर ठेवले आहेत. तुझे नियमशास्त्र आचरण्यास आणि ते मनापासून पाळण्यास मला शिकव. प्रतिसाद. प्रभो, तू आपल्या आज्ञाच्या मार्गावर मला चालव. तू आपल्या ज्ञानाच्या मार्गावर मला चालव, कारण त्यांतच मला आनंद आहे. मी तुझे नियमशास्त्र सदा सर्व काळ पाळत राहीन. प्रतिसाद. प्रभो, तू आपल्या आज्ञाच्या मार्गावर मला चालव. जयघोष. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू म्हणतो, माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्या मागे येतात. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत लोकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभो, तुझा गौरव असो. येशूची आई आणि त्याचे भाऊ त्याच्याकडे आले, परंतु गर्दीमुळे त्यांना त्याच्याजवळ येता येईना. तेव्हा त्याला सांगण्यात आले की तुझी आई आणि तुझे भाऊ तुला भेटण्याच्या इच्छेने बाहेर उभे आहेत. येशूने त्यांना उत्तर दिले, हे जे देवाचे वचन ऐकणारे आणि पाळणारे तेच माझी आई आणि माझे भाऊ आहेत. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. सध्या आपण प्रत्येकजण स्मार्टफोन वापरत असतो आणि या स्मार्टफोनमुळे आपण पटापट कुठे ना कुठे चित्र घेत असतो, फोटोज घेत असतो. विशेष म्हणजे बऱ्याचशा वेळेला सेल्फी फोटोज घेतले जातात आणि जेव्हा हे सेल्फी फोटो ग्रुपचे असतात तेव्हा प्रत्येकजण त्या सेल्फीमध्ये येण्याचा नेटाने प्रयत्न करतो. वेडेवाकडे करून, घाई गर्दी करून इथून तिथून आपला चेहरा कसा दिसेल याकडे पाहण्याचा प्रयत्न करीत असतो. प्रिय बंधू भगिनींनो, आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला एक सेल्फी फोटोसाठी आमंत्रित करीत आहे. जीसस इज टेकिंग अ सेल्फी आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या फोटोमध्ये येण्यासाठी आपल्याला आमंत्रित करीत आहे. हा जीससचा सेल्फी फोटो त्याच्या परिवाराचा आहे. इट इज द फोटो ऑफ गॉड्स फॅमिली आणि परमेश्वराच्या कुटुंबाचा
हा फोटो प्रभू येशू ख्रिस्ताला काढायचा आहे आणि त्यासाठी तो आपल्याला आमंत्रण करीत आहे. या स्क्रीनवर येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर या फोटोच्या स्क्रीनवर येण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला एकच अट देत आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की जर तुम्हाला या परमेश्वराच्या परिवाराच्या चित्रामध्ये यायचं असेल तर तुम्हाला देवाच्या इच्छेला प्राधान्य द्यावं लागेल, देवाचा शब्द ऐकावा लागेल आणि त्यानुसार कृती करावी लागेल. प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्त आज आपल्याला एक क्रांतिकारक विचार देत आहे. परमेश्वराच्या परिवाराचे सदस्य होण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला एक क्रायटेरिया, एक नमुना देत आहे. परमेश्वराच्या कुटुंबाचे सदस्य होण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे, आपल्याला रक्ताच्या नात्यापेक्षा आपल्याला हृदयाची नाती हवी आहेत. God's family is not a family of blood relationship, but God's family is a family joined with hearts. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की परमेश्वराच्या कुटुंबाचे सदस्य होण्यासाठी वंशावळीची गरज नाही, तर परमेश्वराच्या कुटुंबाचे सदस्य होण्यासाठी आपल्याला परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे आचरण करणे गरजेचं आहे. To be a member of God's family is not ancestral, but to be a member of God's family is to do the will of God. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला पुढे जाऊन सांगत आहे की परमेश्वराचं कुटुंब हे जागतिक कुटुंबासारखं नाही, तर परमेश्वराचं कुटुंब हे आध्यात्मिक कुटुंबासारखं आहे. आणि म्हणून जागतिक कुटुंबामध्ये ज्याप्रमाणे मर्यादा आहेत त्याप्रमाणे परमेश्वराच्या कुटुंबामध्ये नाहीत. परमेश्वराचं कुटुंब हे मोठं आहे आणि परमेश्वराच्या कुटुंबामध्ये सर्वांना आमंत्रण आहे. प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपल्याला वेगवेगळे नीतिसूत्र सांगण्यात आले आणि या वेगवेगळ्या नीतिसूत्रामधून एक सूर जो सुंदररित्या बाहेर पडत होता की ह्या जगातल्या गोष्टी कशा क्षणभंगूर आहेत, या जगातल्या गोष्टी कशा मर्यादित आहेत आणि त्याविषयी उपमा देताना नीतिसूत्रे आपल्याला सांगतात की ह्या जगातल्या गोष्टी वाफेप्रमाणे आहेत आणि वाफ ज्याप्रमाणे नाहीशी होते त्याप्रमाणे ह्या जगातल्या गोष्टी, ह्या जगातली नाती ही नष्ट होतील. परंतु आजचं स्तोत्र 118 आपल्याला सांगत आहे की जो परमेश्वराच्या मार्गाने चालतो, जो आध्यात्मिक गोष्टीकडे लक्ष केंद्रित करतो, जो सत्याचा स्वीकार करतो, तो कसा शाश्वत आहे आणि तो कसा स्वर्गीय आहे, तो कसा चिरकाल टिकणारा आहे. आणि म्हणून परमेश्वराच्या वचनाप्रमाणे आचरण करणे किती महत्त्वाचं आहे याविषयी आपल्याला बोध केलेला आहे. संत सिप्रियन आपल्याला सांगतात, You cannot become God's son if you cannot accept the church as your mother. जर आपल्याला परमेश्वराला पिता म्हणून हाक मारायची इच्छा असेल तर आपल्याला ख्रिस्त सभेला आई म्हणून स्वीकारावं लागेल. ख्रिस्त सभेला आई म्हणून स्वीकारणे म्हणजेच परमेश्वराच्या शब्दाप्रमाणे आचरण करणे. बाप्तिस्मा स्वीकारलेल्या प्रत्येकाने जो ख्रिस्त सभेचा सदस्य झालेला आहे त्याने ख्रिस्त सभेला आपली माता म्हणून स्वीकारलेला आहे. त्या ख्रिस्त सभेमध्ये आपण जर परमेश्वराच्या आज्ञा पाळल्या नाहीत, परमेश्वराच्या वचनाप्रमाणे आचरण केलं नाही, परमेश्वराच्या लोकांची सेवा केली नाही, तर आपण आपल्या आईचा सन्मान करीत नाहीत. आणि आपण जेव्हा आपल्या आईचा सन्मान करीत नाहीत तेव्हा परमेश्वर जो आपला पिता आहे त्याचा देखील सन्मान होत नाही, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि तेच संत सिप्रियन आपल्याला सांगत आहे. आणि म्हणून जेव्हा आपण ख्रिस्त सभेमध्ये कार्यरत असतो, देवाच्या वचनाप्रमाणे आचरण करतो आणि परमेश्वराच्या लोकांची सेवा करतो, तेव्हा आपण ख्रिस्त सभेचा गौरव करतो. इतकंच नाही
तर परमेश्वराचा देखील आपण गौरव करतो, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि याचं सुंदर उदाहरण पवित्र मरियेच्या जीवनामध्ये आहे. आजच्या शुभवर्तमानामध्ये पवित्र मरिया केवळ प्रभू येशू ख्रिस्ताची शारीरिक आई होती असं नाही, तर प्रभू येशू ख्रिस्त अगदी ठासून सांगत आहे की पवित्र मरियेने आपल्या हृदयाने परमेश्वराचा स्वीकार केला होता. पवित्र मरियेने परमेश्वराच्या इच्छेला प्राधान्य दिलं आणि परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे तिने आचरण केलेलं आहे. पवित्र मरिया केवळ ह्या जगातल्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करीत नव्हती, तर पवित्र मरिया स्वर्गीय गोष्टीमध्ये, आध्यात्मिक गोष्टीकडे लक्ष केंद्रित करीत होती. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने ती प्रभू येशू ख्रिस्ताची आई होती, कारण तिने परमेश्वराच्या इच्छेला प्राधान्य दिलं आणि त्याप्रमाणे तिने आचरण केलं. प्रिय बंधू भगिनीनो, अनेक संत जे आहेत त्याने देखील अशाच प्रकारचं जीवन जगलेलं आहे. आणि म्हणूनच आज ते परमेश्वराच्या स्वर्गीय नंदनवनामध्ये परमेश्वराच्या कुटुंबाचे सदस्य बनले आहेत. आपल्याला देखील प्रभू येशू ख्रिस्त हेच आमंत्रण देत आहे. परमेश्वराच्या स्वर्गीय सार्वकालिक आध्यात्मिक कुटुंबाचे सदस्य होण्यासाठी आपल्याला परमेश्वराच्या आज्ञांचं पालन केलं पाहिजे, परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे आचरण केलं पाहिजे, परमेश्वराच्या लोकांची सेवा केली पाहिजे. हे जेव्हा आपण करू तेव्हा निश्चितच प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेल्फीमध्ये आपल्याला जागा मिळेल. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेल्फीमध्ये आपला चेहरा अगदी ठासून दिसेल आणि आपल्याला आनंद होईल आणि परमेश्वराला आनंद होईल. आणि म्हणूनच माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, देवाच्या इच्छेप्रमाणे आचरण करून, परमेश्वराच्या सत्याच्या आज्ञांचा पालन करून परमेश्वराच्या लोकांची सेवा आपण केली तर निश्चितच आपण परमेश्वराच्या परिवाराचे सदस्य बनू. अर्पण गीत. स्वीकार स्वामी हे फूल, फूल हे माझ्या जीवनाचे, धुळीत कोमून पडण्याआधी गिरे झेलून प्रेमाने. स्वीकार स्वामी हे फूल, फूल हे माझ्या जीवनाचे, धुळीत कोमून पडण्याआधी गिरे झेलून प्रेमाने. तुझ्या समोर येण्यास लायक नसे मी प्रभू, चरण लाभो पामरा. आसमनी प्रभू, स्वीकार स्वामी हे फूल, फूल हे माझ्या जीवनाचे, धुळीत कोमून पडण्याआधी गिरे झेलून प्रेमाने. बंधू भगिनींनो, तुमच्या आणि माझ्या आपले बलिदान सर्व समर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमच्या व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण होवो. हे प्रभू, आमच्या विश्वासाचे व प्रेमाचे प्रतीक म्हणून आम्ही ही दाने तुला अर्पण करीत आहोत. ह्या दानांचा स्वीकार कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाभिले आहे. प्रभू आमचा परमेश्वर, ह्याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. ही पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे. ते योग्य व तारणदायक आहे. प्रेम भावनेमुळे तू मनुष्याला उत्पन्न केलेस, न्याय भावनेमुळे तू त्याला शिक्षेस पात्र ठरवलेस.
परंतु दयाभावनेमुळे आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तू त्याचे तारण केले. म्हणून सर्व दूत व सर्व संत यांच्या बरोबर आम्ही तुझे अखंड गुणगान गातो. पावन 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 तमहे शक्तिशाली तू प्रभुवरा. तुझ्या गौरवे अखंड भरली पुलित झाली स्वर्ग धरा. जय 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 कार प्रभूचा यशोगीत गा नभांतरा. परमैशाच्या पावन नामे एक धन्य तो जन्मंतरा. जय 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 कार प्रभूचा यशोगीत गा नभांतरा. पावन 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 तमहे शक्तिशाली तू प्रभुवरा. प्रभू तू खरोखर पवित्र आहे. सर्व पावित्र्यांचा तू उगम आहे. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा हे शरीर. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने आपल्या पवित्र आणि पूज्य हातात भाकर घेतली, तुझी स्तुती केली व तुझे आभार मानले आणि ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझी स्तुती केली व तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा आनंददायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास, तुझी सेवा करण्यास मला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावीत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू स्वामी फ्रान्सिस, महागुरू स्वामी फेलिक्स व इतर सर्व महागुरू धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन.
प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवलेली प्रार्थना आपण भक्तिपूर्वक सावकाश म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून मला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर, या जीवनात तो मला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुढे येण्याचे व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तो आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी माझी शांती राखून ठेवतो, जगात न मिळणारी शांती मी तुम्हास देतो. म्हणून आमच्या चुकांकडे आणि पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या या लोकांच्या विश्वासाकडे पहा, आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यात शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो, आणि तुम्हा बरोबर सुद्धा. प्रेम भावनेने आपण एकमेकास शांती वंदन करूया. जग पाप हारता परमेश को करा, सोडी दया दया धारा आमावरी प्रभुवरा. जग पाप हारता परमेश को सोडी दया दया धारा आमावरी प्रभुवरा. जग पाप हारता परमेश को करा, शांती वर्षा आमावरी प्रभुवरा. आमावरी प्रभुवरा, आमावरी प्रभुवरा. आपला तारणारा देवपुत्र प्रभू येशू ख्रिस्त पहा, ह्याच्या भोजनास बोलवण्यात आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईल. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे, आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. जीवनाची स्वर्गीय भाकर मी,
जीवनाची स्वर्गीय भाकर मी. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आम्हाला तुझ्या कृपेचे वरदान दे. या समर्पणाद्वारे आम्हाला शक्ती दे. आम्ही साजरा केलेले मुक्ती रहस्य प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व शक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा परमेश्वराच्या वचनाप्रमाणे आचरण करून परमेश्वराच्या परिवाराचे सदस्य होण्यास तुम्हाला पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. करोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणाद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुप्तीसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. पवित्र आत्म्याचा नवेना. हे सर्व शक्तिमान पित्या, आमच्या निर्मात्या, तुझ्या पुत्राद्वारे तू पाठवलेल्या पवित्र आत्म्याच्या सानिध्यात व सहवासात ख्रिस्त सभा आजी जिवंत आहे. विश्वाच्या प्रारंभी तुझा पवित्र आत्मा जलाशयावर तळपत होता. पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताने भयभीत व अस्वस्थ झालेल्या प्रेषितांवर फुंकर घालीत म्हटले, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार करा. पेंटाकॉसच्या शुभदिनी पवित्र आत्म्याचा वर्षाव प्रेषितांवर झाला. विखुरलेले प्रेषित एक झाले व ख्रिस्त सभेस प्रारंभ झाला. खऱ्या अर्थाने ख्रिस्त सभा साकारली, आकारली व त्यास पवित्र आत्म्याला आमचे हे देऊळ समर्पित केले आहे. हे पवित्र आत्म्या तू आमचा सांभाळ करता, सहाय्य करता व आश्रयदाता आहेस. तुझ्या कृपेचा वर्षाव या नमिन्याच्या भक्तीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक श्रद्धावंतावर कर. आमेन. आपल्या मनातील हेतूसाठी बालाची अपेक्षा करणाऱ्या विवाहित दाम्पत्यासाठी हेतूपेटीमध्ये या ज्या दाम्पत्यांची नावे आहेत त्यांच्यासाठी, सुखरूप बालंतपणासाठी, वधूवरांच्या शोधात असलेल्यांसाठी प्रार्थना करूया. आशीर्वादाची प्रार्थना. हे परमेश्वरा, बॅप्टिस्मा साक्रामेंटाद्वारे आम्हाला देण्यात आलेल्या पवित्र आत्म्याच्या योगाने देवाच्या प्रेमाचा वर्षाव आमच्या हृदयात झाला आहे. त्याच प्रेमाद्वारे पवित्र आत्म्याच्या कृपेने, सामर्थ्याने व शक्तीने आम्ही आमच्या धर्मग्रामात, गावपरिवारात व कुटुंबात पुनरुत्थित ख्रिस्ताचे जिवंत चिन्ह बनावेत.
तसेच आम्ही सेवाभावी, परोपकारी व श्रद्धावंत जीवन जगावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. मिशन कार्यासाठी आम्ही स्वतःला वाहून घ्यावे. प्रभू येशूचा संदेश सर्वांपर्यंत पोचवण्याचा नेटाने प्रयत्न करावा म्हणून पवित्र आत्म्याकडून आम्हास प्रेरणा व स्फूर्ती लाभो. ज्ञानाचा, समंजसपणाचा, मसलतीचा, धीराचा, विद्येचा, भक्तीचा आणि ईश्वरी भयाचा आत्मा आम्हास प्रदान कर. हे परमेश्वरा, तू पवित्र आत्म्याच्या दिव्य ज्ञानाने श्रद्धावंतांचे हृदय प्रकाशित करतोस. त्याच पवित्र आत्म्याच्या कृपेने आमच्या मनात सदाचरणाची आवड निर्माण कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. हे पवित्र आत्म्या आमचे आमचे नूतनीकरण कर. अंतिम गीत.